आज या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड यांच्या वतीने पहिले राज्यस्तरीय कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य संमेलन उमरगा नगरीमध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं। या साहित्य संमेलनाचा उद्देशच असा होता की गेल्या 40 वर्षापासून 4 दशकापासून ॲडव्होकेट B.R. कलवले साहेब ज्या या संस्थेचे निर्माते आहेत, संस्थापक अध्यक्ष आहेत, ते कर्मवीर भाऊराव पाटलाच्या नावाने शिक्षण संस्था चालवतात। अनेक नवनवे उपक्रम या संस्थेच्या मार्फत नांदेड आणि उस्मानाबाद मराठवाड्यामध्ये या संस्थेच्या मार्फत चालू आहे। आज हे साहित्य संमेलन घेण्यामागचा उद्देशच असा होता की कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वसतिगृह स्थापनेला 100 वर्षे झालेले आहेत। ज्या कर्मवीर भाऊराव पाटलाच्या नावावर आपली संस्था काम करते आणि त्याच पद्धतीने वसतिगृह मुलांचे, मुलींचे आणि निवासी मूकबधीर विद्यालय आज आपण चालवत आहोत या संस्थेच्या माध्यमातून। आणि हे करत असताना खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील जे वंचित, उपेक्षित असे विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ॲडव्होकेट कलवले साहेब आपल्या संस्थेच्या मार्फत काम करायला लागलेले आहेत। गेल्या 40 वर्षात हजारो त्यांचे विद्यार्थी स्वावलंबी झालेले आहेत। खरं तर रयत शिक्षण संस्था काढण्याचा उद्देशच कर्मवीर भाऊराव पाटलांचा असा होता की या शिक्षणाच्या माध्यमातून स्वय शिक्षण मिळालं पाहिजे, स्वावलंबन विद्यार्थ्यांचं झालं पाहिजे। कमवा आणि शिका हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून काम करत शिक्षण घेणं आणि शिक्षणातून डोळस बनणं आणि स्वतःच्या पायावर अभिमानाने उभं राहणं हा खऱ्या अर्थाने कर्मवीर भाऊराव पाटलांचा दृष्टिकोन होता। तोच दृष्टिकोन आज ॲडव्होकेट कलवले आपल्या जीवनामध्ये त्याच विचाराने वागत आलेले आहेत आणि त्यामुळे आज 100 वर्षे झालेले असताना एक नवीन उपक्रम त्यांनी आरंभायचं ठरवलेलं होतं की कर्मवीर भाऊराव पाटलांच्या नावाने साहित्य संमेलन। खरं तर महाराष्ट्रामध्ये हा पहिला प्रयोग आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्थेचं म्हणजे रयत शिक्षण संस्थेचं जाळं भरपूर आहे, पण कर्मवीर भाऊराव पाटलाच्या नावाने मराठवाड्यामध्ये संस्था निर्माण करणं आणि त्यांच्या समाज आणि शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणं, या शिक्षणाचा जागर ग्रामीण भागामध्ये करणं हा स्तुत्य कार्यक्रम आहे। आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रातले रयत शिक्षण संस्थेतले प्राध्यापक सुभाष वाघमारे यांनी कौतुक केलेलं आहे की मी त्यांना या कार्यक्रमाला बोलवलेलं असताना ते म्हणाले की पश्चिम महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेचं जाळं आहे, कर्मवीर भाऊराव पाटलांचं काम आहे, पण मराठवाड्यातला दुर्गम भागातला एक माणूस कर्मवीर भाऊराव पाटलाच्या नावाने संस्था काढतो आणि या संस्थेच्या मार्फत विविध उपक्रम घेऊन खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातलं, बहुजन समाजातलं कर्मवीर भाऊराव पाटलाचं काम किती मोठं आहे हे दाखवण्याचं काम खऱ्या अर्थाने या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आज होते आहे। या साहित्य संमेलनामध्ये स्मरणिका काढण्यात आलेली आहे। या स्मरणिकेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांच्या समाज आणि शिक्षण या दोन्ही अंगाने त्यामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे। त्यामध्ये लेख आलेले आहेत, अतिशय अभ्यासनीय लेख महाराष्ट्रातील अनेक लेखकांनी आणि विचारवंतांनी लिहिलेले आहेत। आणि म्हणून या सगळ्या कामाचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करणं ही काळाची गरज आहे, कारण कर्मवीर भाऊराव पाटलांचा विचार आज कुठे आहे माहित नाही, पण खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये तो विचार नेणं हे काम ॲडव्होकेट कलवले साहेब आपल्या संस्थेच्या माध्यमातून करायला लागलेले आहेत। आणि म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि खूप खूप त्यांना शुभेच्छाही देतो। या साहित्य संमेलनामध्ये खरं तर मी आयोजकापैकीच एक आहे, परंतु या साहित्य संमेलनामध्ये मला जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांनी सन्मानित केलेलं आहे। खरं तर मी महाराष्ट्रामध्ये लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून गेल्या 30 वर्षापासून काम करतो आहे। संघटनेचं काम करत असताना अंधश्रद्धा निर्मूलन आणि शैक्षणिक जागृती अशा प्रकारचं काम होतं। महाराष्ट्र शासनाने या संघटनेला पुरस्कार देऊन गौरविलेला आहे। त्याच कामाची पावती म्हणून मी अध्यक्ष असताना जे काम महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे, मातंग समाजाच्या मध्ये अण्णाभाऊ साठे यांचा प्रबोधनाचा विचार पसरविण्याचं काम निश्चितपणाने मी केलेलं आहे। अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर एम.फिल, अण्णाभाऊ साठे यांचं जीवन आणि
साहित्यावर PhD ही पदवी मिळवलेली आहे आणि या त्यांच्या विचाराचा जागर मराठवाडाच नव्हे सबंध महाराष्ट्रामध्ये मी करण्याचा प्रयत्न करतोच आहे आणि कदाचित या सगळ्या कामाची पावती म्हणून आज या संमेलनामध्ये माझा जीवन गौरव देऊन पुरस्कार दिलेला आहे, जीवन गौरव देऊन मला सन्मानित केलेला आहे. खरं तर त्यांचे आभार मी मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आज दिनांक 29 मार्च 2024 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ गांधीनगर नांदेड आयोजित पहिले राज्यस्तरीय साहित्य कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने पहिले राज्यस्तरीय साहित्य संमेलन आज आईसाहेब मंगल कार्यालय येथे संपन्न झालेले आहे. या साहित्य संमेलनाची कल्पना आदरणीय माझे स्नेही तसेच महाराष्ट्राचे विचारवंत आपल्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष विलासरावजी शिंदीकर यांच्या चर्चेतून गेल्या 2-2.5 महिन्यापासून कर्मवीर भाऊराव पाटलांच्या नावानं साहित्य संमेलन घेण्याचा विचार मी त्यांच्यापाशी व्यक्त केला आणि हा विचार व्यक्त करत असताना त्यांनी मला तन मन धन या तीनही गोष्टी, ते महाराष्ट्राचे एक मोठे विचारवंत आहेत तरी पण त्यांना त्यांचा शाळेचा व्याप, मुख्याध्यापक असतानाही शाळेचा व्याप, परत त्यांच्या कामाचा व्याप, त्यांच्या विचारासाठी महाराष्ट्र असुसलेला असतो. संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांनी जवळजवळ 100 साहित्य संमेलनाला हजेरी लावलेली आहे. महाराष्ट्र शासनाचे जवळजवळ त्यांना 60 पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या नावावर जवळजवळ 5 विद्यार्थ्यांनी PhD केलेली आहे. अशा विचाराच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला मी सलाम करतो आणि त्यांनी मला हे साहित्य संमेलन घेण्यासाठी उत्स्फूर्त केलं आणि कर्मवीर भाऊराव पाटलांची मागासवर्गीयांसाठी पहिले वसतिगृह काढल्यामुळे ती वर्ष शताब्दी वर्ष म्हणून साजरं करायचं ठरलं आणि त्या निमित्ताने हे साहित्य संमेलन उमरगा नगरीत जिल्हा धाराशिव येथे आम्ही घेतो आहोत. आणि या साहित्य संमेलनामध्ये मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील कवी, लेखक, साहित्यिक, विचारवंत यांनी माझ्यावर जे प्रेमाचा वर्षाव केला त्यामध्ये मी भारावून गेलो. माझ्या आयुष्याचं सोनं झालं की काय असं मला वाटते. माझ्या आयुष्याचं जीवन जे सांस्कृतिक ह्याच्यामध्ये अपूर्ण राहिलेलं होतं ती माझी पूर्ण इच्छा या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे. हे साहित्य संमेलन अशाच पद्धतीनं पुढे न्यावं अशा पद्धतीचं मस्के साहेब, प्राचार्य गादेकर सर आणि शिंदीकर सर अशा अनेक व्यक्तींनी या साहित्य संमेलनाला पुढं वाटचाल ठेवा. कर्मवीर भाऊराव पाटलाच्या वाटचालीवर आपण काम करा अशा पद्धतीचं सगळ्यांनी मला सांगितल्यामुळं मी त्यांच्या विचाराचा पुरेपूर असा यूज करीन. त्यांच्या विचारावरच कर्मवीर भाऊराव पाटलाच्या विचारावर चालण्याचा मी प्रयत्न करीन. या दीनदुबळ्या गरीब लोकांना, मागासवर्गीय लोकांना, उपेक्षितांना, बेरोजगार लोकांना स्वावलंबी बनवण्याचं काम मी करत राहीन. माझं उर्वरित आयुष्य मी या कामामध्ये घालीन. 14 मार्च रोजी माझ्यावर अतिशय धुरंधर असा प्रसंग ओढवला होता. मला पुढील आयुष्य या समाजासाठी द्यायचं की काय म्हणून मला देवानी परत मला जीवदान दिलेलं आहे आणि उरलेलं आयुष्य मी समाजासाठी खर्ची करेन. कर्मवीर भाऊराव पाटलाच्या विचाराचा मी पाईक राहीन आणि त्या विचारानं चालण्याचा मी कसोशीनं प्रयत्न करीन. हे साहित्य संमेलन एवढा मोठ्या भरगच्च लोकांनी सक्सेस करून दाखवलेलं आहे. मराठवाड्यातलं हे साहित्य संमेलन हे अतिशय वाखाणण्यासारखं झालेलं बऱ्याचशा लेखकांनी आणि कवींनी मला माझ्या प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत. अशा पद्धतीचं साहित्य संमेलन माझ्या आयुष्याचं सोनं झालं असं मला वाटतं. आणि आपण हा कार्यक्रम, ज्या कार्यक्रमासाठी आपण सर्व जनतेने, महाराष्ट्रातल्या जनतेने माझ्यावर प्रेम केला, त्या साहित्य संमेलनासाठी सगळ्यांनी मला वेळ दिला त्याबद्दल मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो, सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रमासाठी आपण सगळेजण आलात त्याबद्दल धन्यवादही देतो.